आज आम्ही आलोय नेरूळमध्ये एकदम मोक्याच्या ठिकाणी 30 एकरच्या मोठ्या जागेवर बनलेल्या या पार्कमध्ये. इथे आहे टॉय ट्रेन, जगातील 7 आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती, डॉजेम कार्स आणि लहान मुलांना खेळण्यासाठी बरेच काही. शिवाय संध्याकाळी इथे खूप छान म्युझिकल फाउंटन शो सुद्धा होतो. हे आहे 7 वंडर्स पार्क नेरूळ. आज आम्ही आलोय सेक्टर 19A नेरूळ ईस्टमध्ये इथलं 7 वंडर्स पार्क पाहायला. नेरूळ रेल्वे स्टेशनपासून 15 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर किंवा शेअरिंग रिक्षाने सुद्धा इथे येतं. सीवूड स्टेशनसुद्धा इथून जवळच आहे. या पार्कसाठी एंट्री तिकीट घ्यायला लागतं. ॲडल्ट्ससाठी 50 रुपये आणि लहान मुलांसाठी 40 रुपये तिकिटाचा दर आहे. इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. 2 व्हीलर्ससाठी 10 रुपये आणि 4 व्हीलर्ससाठी 50 रुपये आकारले जातात किंवा इथे बाहेर रस्त्यावर सुद्धा पार्किंग करता येऊ शकतं. पार्कमध्ये दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांसाठी पुरेशी पार्किंगची व्यवस्था सुद्धा आहे. पार्कमध्ये आल्या उजव्या साईडला फूड कोर्ट आहे आणि समोरच काही पुतळे वगैरे आहेत. त्याच्या मागे जे दिसतंय ते आहे ॲम्फी थिएटर आणि त्याच्याही मागे जी बिल्डिंग दिसते त्याला सायन्स सेंटर म्हणतात, पण त्याचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे. ते चालू होईल तेव्हा होईल. याचे 80% बांधकाम हे 2024मध्येच कंप्लीट झाले होते, पण अजूनही ते चालू झालेलं नाही. टॉय ट्रेनच्यासाठी लाईन लागली आहे. विकेंड्सला बऱ्याचदा इथे खूप गर्दी असते, त्यामुळे टॉय ट्रेन किंवा असे जे खूप काही फेमस अशा राईड्स आहेत तिथे बराच वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागू शकतं. पार्कच्या या भागामध्ये जगातील 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारलेल्या आहेत. प्रत्येक प्रतिकृतीच्या समोर त्या प्रतिकृतीचं नाव लिहिलं आहे आणि ती कुठे आहे त्याच्याबद्दलची माहिती लिहिली आहे. अजूनही बरीच काही इन्फॉर्मेशन तिथे थांबून वाचता येऊ शकते. हे बघे चल. हे या पार्कमधलं सगळ्यात मोठं आकर्षण आहे इथली टॉय ट्रेन. पण विकेंडला या टॉय ट्रेनमध्ये जाण्यासाठी खूप गर्दी असते. आम्ही गेलेलो त्यावेळेला इथे इतकी मोठी लाईन होती की त्यांनी तिकीट देणंच बंद केलं, त्यामुळे आम्ही या ट्रेनमध्ये गेलो नाही. सर्वज्ञ काय आहे ते? काय आहे ते? माचू पिच्चू. काय करायचं? ओके. हा कोण आहे सर्वज्ञ? तो कोणाचा पुतळा आहे? कोणाचा पुस्तक? कोणाचं आहे?
सर्वज्ञा मस्त आहे काय? तुला बसायचं आहे गाडीत? पण ते फक्त 12 वर्षाच्या त्या 12 वर्ष आणि वरती आहे त्याच्या मुलांना. 12 वर्ष वय नाही आहे तुझं ना मग? आता तू 4 इयर्सचा आहे, 12 इयर्सचा झाल्यावर ये. चला. जून 2023मध्ये या पाळण्याचे हार्नेस तुटून एक अपघात झाला होता. त्यात 5 जण जखमी झाले होते, पण आता हे खूप सुरक्षित आहे. पार्कच्या तिकिटामध्ये फक्त म्युझिकल फाउंटन शो बघता येतो. बाकी कुठलीही राईड करायची असेल तर त्याचे स्वतंत्र तिकीट घ्यावे लागते आणि त्या राईड्सचे हे तिकीट दर आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतो हा. चला. ते तिकीट घेण्यासाठी सुद्धा वीकेंडला खूप मोठी लाईन असते. बस खाली. हा. अरे वा. येलो येलो. बाहेर येतो. डग. My little ducks said quack 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 quack. Only 4 little ducks came back. 1, 2, 3. घरी जायचं. काय? घरी. आपल्या गाडीला. जरा आमचा फोटो काढतो त्यांचा. मी काढते. काढतोस माझा फोटो? स्विमिंग पूल सारखा आहे ना? स्विमिंग पूल सारखं आहे. डोक्यात लागतंय का काय? हे काय आहे? हात नको लावू. हे इथे सिग्नल का लावलेत समजत नाही आहे. संध्याकाळी 7-7:30 वाजता इथे म्युझिकल फाउंटन शो सुरू होतो आणि याचे 2 किंवा 3 शोज असतात. तर हे पाहणं खूप छान आहे. हा शो आम्हाला आवडला. या शोसाठी स्वतंत्र तिकीट काढावे लागत नाही.
एवढं फिरून झाल्यानंतर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथे खायला आलो. तर इथे सुद्धा खूप मोठी लाईन होती, तर त्यामुळे आम्ही इथे खाण्याचा प्लॅन कॅन्सल केला आणि घरी जाऊन खाण्याचे ठरवले. सर्वज्ञा काय खाणार आहेस? ज्यूस. 2012 मध्ये 37 कोटी खर्च करून हे पार्क बनवले होते आणि 22 मध्ये 27 कोटी खर्च करून याचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता सध्या हे पार्क जागतिक दर्जाचे पार्क बनलेले आहे. जर चांगले फोटो काढायचे असतील तर संध्याकाळच्या वेळी जाणे इथे खूप चांगले, कारण रोषणाईमुळे पार्क अधिक सुंदर दिसते. शनिवारी आणि रविवारी येथे प्रचंड गर्दी असते, त्यामुळे शांततेत फिरायचं असेल तर शक्य असल्यास आठवड्याच्या दिवशी भेट द्यावी. पार्क मोठे असल्यामुळे खूप चालावे लागते, त्यामुळे आरामदायक बूट वापरावे. मुलांसाठी पाण्याची बाटली आणि थोडे स्नॅक्स सोबत ठेवणे सोयीचे पडते. तुझं आता कुठे? आता घरी. चला. हे पार्क इतके मोठे असूनही खूप स्वच्छ आहे. इथला स्टाफ खूप हेल्पफुल आहे. ओव्हरऑल हे पार्क फिरण्यासाठी नवी मुंबईतील एक उत्तम ठिकाण आहे. चला बसा. कुठे टाकलंस तिथे ठेवलंस? सर ना, आवडलं का तुला? छान आहे.